झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे सातारा रस्त्यावरच्या खेड शिवापूर टोल नाक्यावरती आमदार संजय पाटील यांना जी मारहाण झाली त्याचे पडसाद अशा पद्धतीने उमटतायत। या क्षणी या ठिकाणी हिंसक वळण या आंदोलनाला एका अर्थाने लागलेलं आहे। इथले जे कार्यकर्ते आहेत संजय पाटलांचे जवळजवळ 100-200 कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी इथला टोल नाका जो आहे तो अक्षरशः फोडून टाकलेला आहे। इथल्या कुंड्या त्यांनी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेल्या आहेत। सगळ्या केबिन्स ज्या आहेत त्या त्यांनी फोडल्यात। दगडफेक सुरू आहे। मोठमोठे बांबू घेऊन कार्यकर्ते इकडे तिकडे पळतायत, धावतायत। इथल्या केबिन्स, इथल्या या कंपनी जी आहे टोल वसूल करणारी त्यांच्या ऑफिसेस देखील फोडतायत। आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब म्हणजे सकाळपासून ही सगळी घटना घडलेली असताना देखील पोलीस या ठिकाणी पाहिजे तेवढ्या संख्येने उपस्थित नाहीयेत। पोलिसांसमोर हा सगळा प्रकार या ठिकाणी घडतो आहे। या क्षणी आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीचं वातावरण आहे। काही केल्या हा संतप्त जमाव हा या ठिकाणी नियंत्रणात यायला तयार नाहीये। सगळे जणू काही एका अर्थाने हतबल झालेले आहेत। एकूणच या घटनेचे पडसाद अशा पद्धतीनं या ठिकाणी उमटतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, खेड शिवापूर, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।